काय झालं आई? तुझ्याशी जरासं बोलायचं होतं. बोल ना. हे सगळं कोणाची जबरदस्ती आहे म्हणून किंवा मनाविरुद्ध जाऊन नाही ना करतेस? हा, मनापासूनच करतोय. शेवटी मनाविरुद्धच आहे. नाही कळलं मला. म्हणजे या विधी वगैरे कधी मला पटलेलंच नाही आहे. माहिती आहे तुला, हे सगळं मनाविरुद्धच आहे. हा, पण मी सावलीसाठी करतोय तर मनापासून करतोय असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, ऐकून बरं वाटलं की तुझी तयारी तरी आहे या सगळ्यासाठी. जास्त विलंब नको. माझं झालंय बोलणं गोपाळ गुरुजींशी. उद्याचा मुहूर्त सगळ्यात उत्तम. मग उद्या उरकून टाकूया काय सगळं? चालेल तसं, कारण विधीच आहे ना, तशी काही तयारीची वगैरे गरज नाही आहे. उरकून टाकू आपण. खरंच बरं वाटलं. मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. थँक्यू सो मच सारंग. उद्याचा मुहूर्त, सावलीची तयारी झाली असेल का? ठरलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या असतील तरच उद्या आपण हे करू शकतो. कुठे अडकली ही? कुठे होतीस तू सावली? आई आली होती. हो, मला बाहेर भेटल्या त्या. हां. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना उद्याच सगळ्या विधी उरकायच्या आहेत. बरंच झालं ना, म्हणजे आपल्याला तेच अपेक्षित होतं ना. नाही, अपेक्षित तेच होतं, पण आपली तयारी झाली आहे का प्लॅननुसार? खरं सांगायचं तर नाही. मला वाटलं होतं मला अजून एक दिवस मिळेल. अजून बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव बाकी आहे. मग सांगू ना, एखादा दिवस मागू आपण, पुढे ढकलूया. नाही, नको. आपण तसं नाही करू शकत. त्याने फक्त तिलोत्तमा मॅडमलाच नाही तर घरातल्या सगळ्यांनाच संशय येईल. सगळ्यांनाच असं वाटेल की आपण टाळाटाळ करतोय. अगं, पण सगळं तयारीच झाली नसेल तर काय करायचं मग? तुम्ही काळजी करू नका. मी बघते काय करायचंय ते. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास आहे तुझ्यावर सावली, फक्त काळजी घे. हां गुरुजी. हो हो हो, सगळं सामान येऊन जाईल. बरं, हां, लिहिलंय. ते हो हो, माणसं आहेत ना, कामाला माणसं आहेत. हां, हो, आणतील. बरं बरं, ठीक आहे, सकाळी भेटूया. ओके, शुभरात्री. बोलू ना. बरं झालं आलात. हे बघा, आत्ताच भट गुरुजींशी बोलले. त्यांनी सगळी सामानाची यादी दिलेली आहे. हां, तर उद्या सकाळी आपल्याला हे सगळं सामान लागणार आहे. आत्ताच्या आत्ता मार्केटमध्ये जा आणि याचं सगळं सामान जे काय आहे ते घेऊन या. या, यातलं एकही सामान राहता कामा नये. महत्त्वाची सामग्री आहे. काय, यातलं एकही सामग्री नसेल ना तर विधी होणार नाही. हां, उगाच कुठली विघ्न नको. सगळं उद्या आणतो मी. हो, उद्या? अरे वेड्या, उद्याचा मुहूर्त आहे, मग उद्याच सामान आणशील? भैरवी, जे ऐका ना, काय बघू? फुलं फुलं ताजीच लागतील ना. फ्रीजमध्ये ठेवली तर उद्या कोंब असतील. राहिलंच ना, तू समुदाय हे काय लिहिलं रे, घाणेरडं अक्षर व्हायचं. 5 कलश. हां, ते आत्ता लगेच मिळू शकतो. पाहिजे? ठीक आहे, तुम्हाला जसं जमेल तसं बघा, पण मला सकाळी 9 वाजेच्या आत ही सगळी सामग्री तिथं हवी आहे. हां, बरं, घरात एवढं मोठं कार्य आहे, हे चेहरे का असे सुटके करून ठेवलेत? हां, या आधी घरामध्ये 5 मोठी मोठी कार्य झाली ना, 5 लग्न झाली घरामध्ये. उत्साह कसा हवा, अजून 5 पट. आणि काय रे, त्या सारंगची 2-2 लग्न झालीत, तुला एकही मुलगी सापडत नाही. तुझं कधी होणार? त्यासाठी हा उत्साह आहे ना, जपून ठेवलाय मी. बर, येऊ. या. सकाळी लवकर उठा मात्र, आरामात उठाल नाही तर. लग्न? तुम्हाला वाटतंय हे लग्न आहे, पण हे या घरातलं शेवटचं लग्न आहे. आणि हा शुभविधी नाहीच आहे, हा तर या घराचा अंत्यविधी आहे. करा आता तयारी जोरात.
अरे बबलू तयारी कर पटापट. मुहूर्त टळून चाललाय. करतो करतो सगळं करतो. या लग्नाच्या कार्यात ना मला गडी बनवून ठेवलाय. बबलू, अरे पुण्याचं काम असतं ते. कर जरा काम, म्हणजे पुण्य मिळेल तुला. तुझंही लग्न ठरेल लवकर. हा, सावली, नशिबाचा खेळ आहे बघ सगळा. जगातलं याचं पहिलं लग्न असेल जिथे नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोला त्याची आत्ताची बायको स्वतःच्या हाताने नटवतीये. हे लग्न नाहीये, हा फक्त एक विधी आहे. आणि हा विधी लवकरात लवकर व्हायला हवा इतकंच. अगं पण विधी असो किंवा लग्न, एकदा का अग्नीसमोर यांनी फेरे घेतले की नवरा आणि बायको एकमेकांवर हक्क सांगायला लागतात. ताराताई, असं काही होणार नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि माझा कोणावरच काहीच अधिकार नाहीये. जे ठरलंय तसंच होईल. मी आत्ताच जाऊन जर का अनामिकाची माफी मागितली, तिचे पाय धरले, तर कदाचित हे सगळं नाटक थांबू शकेल. सानिका नक्की समजून घेऊ शकेल हे. तिलोत्तमा, कसला विचार करतेस? हे बघ, नेहमीसारखीच सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर दिसतेस तू. अगं चल खाली, मुहूर्तासाठी लोक खोळंबले, वाट बघतायत आपली. चल चला. सारंग, काय मूर्खपणा लावलाय तुम्ही. सारंग, तू हा काय वेडेपणा आहे मला सांग. हे बघ, तुझ्या हातात अजूनही वेळ आहे. सगळं थांबवू शकतोस. कशाला स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेताय? मी योग्य तेच करतोय नील. विश्वास ठेव माझ्यावर. काळजी नको करू. विश्वास ठेवू मी? या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू? अरे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणतात, आणि मला बिलकुल पटत नाहीये. नील, आजचा दिवस मला साथ दे. कळेल तुला सगळं.